मंत्राचं सामर्थ्य हे किती असू शकतं. स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यातले जर हे दोन प्रसंग जर आपण पाहिले, एक प्रसंग हा त्यांच्या मुंज झाल्यानंतरचा आहे. मुंज झाल्यानंतरचा आहे, गृहस्थाश्रम स्वीकारायच्या आधीचा, की ज्या वेळेला ते काही उद्योगाला बाहेर पडायचे, ते एकदा असेच उद्योगाला माणगावून दुसऱ्या गावाला जात असताना वाटेमध्ये अचानक एक मोठा असा साप आडवा आला आणि जणू काही त्यांनी वाट अडवली. मग यांनी काय केलं की तिथली माती उचलली आणि ती अभिमंत्रित करून त्या सापाच्या भोवती टाकून दिली. सापाच्या भोवती टाकली, त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या काही रिंगणाच्या बाहेर येता येत नव्हतं. स्वामी महाराज गेले, शास्त्रीबाबा गेले, त्यांचा जो काही उद्योग होता तो केला, परत घरी आले, घरी येऊन झोपले आणि घरी येऊन झोपल्यानंतर मग त्यांना रात्री असं लक्षात आलं की आपण खूप मोठी चूक केली. आपण एका प्राण्याला जर्जर करून टाकलाय, आपण त्याला बांधून टाकलेलं आहे. मग त्यांच्या लक्षात येतं, मग ते तेवढ्या रात्री परत येतात उठून आणि परत मंत्र टाकून त्याला त्या रिंगणाच्या बाहेर काढतात. आणि जसंही ते परत मंत्र टाकतात, तो नवचैतन्य आल्यासारखा तो जो गलित गात्र पडलेला असतो तो एकदम सळसळ सळसळ करत निघून जातो. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम तिथं स्वामी महाराजांवर असं झालेलं आहे की त्यांनी त्या क्षणी ठरवलं की आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये मी असे प्रयोग करणार नाही, असं मंत्र सामर्थ्याने मी कुठलंही जारण मारण बाकीच्या गोष्टी या मी कधीच आता इथून पुढे आयुष्यात वापरणार नाही. म्हणून मंत्रामध्ये किती ताकद आहे, आणि मंत्रामध्ये ताकद सहज येते का, तर नाहीये. तर त्याला सारखं आपल्याला त्याला उजाळा देत राहावं लागतं, त्यावेळेला ताकद येते. असंच दुसरं एक सुंदर उदाहरण, स्वामी महाराज ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये पाथरीच्या जवळ गोपेगाव म्हणून त्या गोपेगावला आलेले होते आणि तिथं काही विद्वान मंडळी आली होती आणि त्यांनी महाराजांना असं सांगितलं, स्वामी महाराजांना, की स्वामी महाराज म्हणजे वासुदेवानंद सरस्वती, त्यांचं उदाहरण मी सांगतो. कारण ते काय होतं की यांनाही थोरले स्वामी, त्यांनाही स्वामी महाराज, असं गडबड होऊ नये तुमची म्हणून सांगतो. कारण आपल्याला काय की आपण गुरुचरित्र बघताना आपण त्या गुरुचरित्रानंतर परत गुरुचरित्र कसं कसं घडत गेलं हेही आपण बघतोय. तर त्यांनी सांगितलं स्वामी महाराजांना, की विद्वान होते, की स्वामी महाराज आम्हाला बाकी सगळे, पण या वेदामधली आरण म्हणून जो काही एक प्रकार आहे, आम्हाला त्याची संथा तुमच्याकडनं मिळावी अशी आमची इच्छा आहे, कारण आमची ही इच्छाच कोण पूर्ण करू शकत नाही. तर स्वामी महाराज म्हणले की आपण एक काम करू, आपल्याला इथं गावामध्ये याची संथा देता येणार नाही, आपल्याला एखाद्या निर्जन स्थळी जावं लागेल आणि मग मी तिथं तुम्हाला संथा दे. मग काय केलं, स्वामी महाराज आले तिथं आणि एका शेतामध्ये तिथं बसले आणि त्यांनी काय केलं, तिथं संथा दिली. स्वामी महाराज बसले, ते कडुलिंबाचं झाड होतं आणि तिथं बसून त्यांनी ती संथा दिली. संथा झाल्यानंतर सगळेच निघून गेले, स्वामी महाराजही गेले, बाकीचेही गेले. पण पुढे 2-3 वर्ष सातत्याने असा प्रकार होत होता की त्या जागेवरनं एखादं गाय गाभण राहिलेली किंवा म्हैस गाभण राहिलेली ही जर त्या जागेवरनं जरी गेली तरीही ती उलटून पडत होती. जे तिचं अबॉर्शनच व्हायचं की तिथनं गेली तरी मग ती शेळी असेल, कुत्रा असेल, जे काही गाभण राहिलेली जी जनावरं जी आहेत ते अशीच होत. त्या शेताच्या मालकाला हा प्रश्न पडला. मग त्यांनी काय केलं की स्वामी महाराजांना, जवळच मुक्काम होता त्यांचा, त्यांना विचारलं की असं होतं. त्यावेळेला स्वामी महाराजांना लक्षात आलं. मग स्वामी महाराज परत त्या जागेवर आले आणि त्या जागेवर येऊन त्यावेळेला त्यांनी काय केलं की तिथली साधारण एक 2-3 गुंठे जागा जी आहे त्या जागेवर गवत टाकलं आणि ते गवत पेटवलं. ती जागा पूर्ण जाळून दग्ध केली आणि त्याच्यानंतर मात्र तेव्हापासूनही आज तागायत त्या जागेवर असा प्रकार होत नाही. कारण हे जे मंत्राचं सामर्थ्य आहे, तर इथं स्वामी महाराज तिला सांगतायत
की बाई हे बघ, स्त्रियांना जे आहे ना ते पतिभक्ती आहे, त्यांना मंत्रोपदेश देता येत नाही. मग त्याच्याकरता त्यांनी काय केलं, ती कथा तिथं तिला सांगितली की मग काय होतं की मंत्र जर षटकर्ण झाला तर काय होतं. मग षटकर्ण झाला मंत्र तर काय झालं, मग संजीवनी मंत्र तो सुद्धा त्याचाही सगळा प्रभाव संपून गेला मंत्र षटकर्ण झाल्यामुळं. म्हणून मंत्र नको, तू फक्त पतिभक्ती कर, पतीची सेवा कर, या पद्धतीने तिला सांगितलं. मग आता ज्या वेळेला आपण सगळं बारकाईने विचार करतो तर त्यावेळेला आपल्याला हा विचार करणं खूप गरजेचं आहे की मुळात आपल्याला मंत्र होता का, मंत्रभक्ती आपल्याला होती का नव्हती. आपल्याला होती फक्त पतिभक्ती. पण नंतरच्या पुढच्या काळामध्ये, नंतरचा काळ जसजसा बदलत गेला आणि मग त्या वेळेला त्याच्यामध्ये बदल होत गेले की आज आपण फक्त स्त्रिया फक्त गुरुमंत्रावरच आपण थांबलो का, की आज ज्या वेळेला आपण बघतो की चतुर्थी असेल किंवा बाकीचं काही असेल तर आज गणपती अथर्वशीर्ष असेल किंवा श्रीसुक्त असेल किंवा बाकी काही असेल, एवढ्या संख्येने आपण सगळ्या गोष्टी त्या करतो, आपण म्हणतो, आपण मनस्वी सगळ्या गोष्टी करतो. मग आता याच्यात कसं आहे की ज्या वेळेला एखादी गोष्ट अशी होतीये, ज्या वेळेला एखादी अशी गोष्ट होतीये तर त्यावेळेला एखादा आमच्यासारख्याने काय जर तिथं असं कधीच म्हणायचं नसतं की नाही असं नाही, कारण हे थोरल्या महाराजांना हे मान्य नाही. थोरल्या महाराजांनी सांगितलंय की हे असं नसलं पाहिजे, असं नाही पाहिजे. थोरले स्वामी महाराज इतक्या पद्धतीने कडक वागत होते, इतक्या पद्धतीने कडक सगळं आचरण होतं, आणि असं कसं काय. तर मी परत परत एक सांगतो की याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी जे केलं वस्तुतः त्यांना हे करायची गरजच नव्हती, असं माझं मत आहे. पण समाजामध्ये कसं असतं की दोन्ही प्रवृत्ती असतात, दोन्ही असतात की, आणि शेवट आपल्याला परमात्म्याकडे जाण्याकरता, आपल्याला तिथपर्यंत जाण्याकरता जेवढे मार्ग आहेत त्या मार्गाचं नेतृत्व यांच्या प्रत्येकाला करावं लागतं. यांच्यापैकी प्रत्येकाला ते नेतृत्व करावंच लागतं. म्हणजे कसं की आता आपण जर दोन उदाहरणं पाहिली तर एक टेंबे स्वामी पाहू आणि त्याच्या जोडीला आपण घेऊ साईबाबा. हे उदाहरण घेऊ आपण की ज्या वेळेला टेंबे स्वामींचा सगळा कर्ममार्ग आणि साईबाबांचा जो आहे, साईबाबांनी काय सांगितलं की श्रद्धा सबुरे. मग बाकीच्या गोष्टी तिथं आहेत का, मग तिथं सगळेच येत होते, सगळेच जात होते. मग साई इथं टेंबे स्वामींनी या पद्धतीने त्यांनी काय केलं की कर्माची घडी बसवण्याकरता जे जिज्ञासू आहेत, जे सगळे आहेत त्यांच्याकरता त्यांनी ते सांगितलं. म्हणजेच थोडक्यात जर आपण असं पाहिलं तर प्रभूंचं आयुष्य हे वेगळं होतं आणि स्वामी महाराजांचं आयुष्य हे वेगळं होतं. की स्वामी महाराजांना काय झालं होतं की त्यावेळेला सगळी जी ग्लानी आली होती किंवा संन्यास धर्माचं पुनरुज्जीवन करणं हे त्यांच्याकडे कार्य होतं. त्यामुळं त्यांना त्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने त्यांना तो आचार सगळा करावा लागला. आणि मग तेच कार्य पुढे कोणाकडे आलं तर निसंशयपणे टेंबे स्वामी महाराजांकडे आलं. मग त्यांनाही त्याच पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. कारण काय असतं की याच्यात परिवर्तन हे आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि मोलाचं आहे. की जसं मी आता माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगतो, माझ्या स्वतःच्या बाबतीत असं की माझे जे सद्गुरू आहेत, माझे सद्गुरू पूर्ण याच मार्गाने चालणारे. किंबहुना थोरले स्वामी महाराज म्हणजे टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य ते, तर ते हुबेहूब सगळे याच मार्गाने चालणारे. पण ज्या दिवशी त्यांना देह ठेवायचा होता, ज्या दिवशी त्यांना देह त्यांनी ठेवला, त्या दिवशी सकाळचा प्रसंग मला आठवतो की त्यांनी मला जवळ बोलवलं आणि त्यांनी मला जवळ बोलवलं आणि मला असं सांगितलं की हे बघ रे बाबा, आता मी तुला काय म्हणतो ते ऐक. म्हटलं काय सांगा. ते म्हणले बघ, आता आम्ही कसं करायचं, आम्ही कसं वागायचं हे तू सांग. म्हटलं अहो याचं उलट कसं काय, तुम्ही आज सकाळी म्हणजे तुम्ही आज काय ठरवलंय काय. कारण मी खूप आपुलकीने म्हणण्यापेक्षा काय की मी सर्वस्वच त्यांना मानलेलं होतं लहानपणापासून, त्यामुळे मी खूप ह्याच्याने बोलायचो त्यांच्याशी. कारण
मी लहानपणापासूनच त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलो. माझं झोपणंही त्यांच्याजवळच होतं आणि मी माझ्या आयुष्यातला ते असेपर्यंतचा जेवढा काळ होता तेवढा जास्तीत जास्त काळ मी त्यांच्याबरोबरच व्यतीत केला. त्यामुळे मी त्यांना म्हणायचो की तुम्ही हे असं काय, आज सकाळी सकाळी तुम्हाला कोण मिळालं नाही का, माझीच मजा घेताय तुम्ही, की मी सांगणार आणि तुम्ही ऐकणार, असं कसं शक्य आहे का? ते म्हणायचे अरे तसं नाही. आता काय असतं की काही गोष्टी बदललेल्या असतात आणि मी तुला सांगतो की नाही, आता आजपासून तू सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. आणि दुसरं अजून एक ऐक, की दुसरं अजून एक ऐक ते असं की आता या दत्तधाममध्ये जे आहे ना ते आजपासून सगळं नवीन होणार आहे, सगळं नवीन होणार आहे. इथं जुनं काहीच राहणार नाही, इथलं जुनं सगळं जाईल आणि सगळं नवीन इथं होईल. हे आमचं त्या दिवशी सकाळी बोलणं झालेलं आणि बरोबर रात्री 8:20 त्यांनी देह ठेवला. आणि त्याच्यानंतर मग मला ते डोक्यात खटकलं की ह्यांनी हा सकाळी विषय का काढला होता असा. आणि मी अक्षरशः सांगतो की माझी आई असेल, यांना सगळ्यांना इतके कडक नियम होते. माझी आई आहे, इथं मावश्या बसल्या, त्यांनाही माहिती की त्यांचे खूप कडक नियम होते. मला आई जाईपर्यंत मला आई म्हणायची की अरे तू नशीबवान, तुला फार मोकळं ठेवलं त्यांनी, सगळं आमच्यावर लादलं, सगळं आम्हाला सांगितलं या असं करा तसं करा, आणि तुला मात्र त्यांनी या कशात अडकवलं नाही, तुला सगळ्या बाजूने मोकळं केलं. जे मी सांगतो ना की काही ज्या गोष्टी असतात या त्या माणसापुरत्या मर्यादित असतात. पण त्या माणसापुरत्या मर्यादित असताना आपण जर म्हणलं की नाही त्यांनी असं सांगितलं, ते असं करत होते, मी असंच केलं पाहिजे, अहो त्यांची बरोबरी आपण कुठल्या बाबतीत तरी करू शकू का, हा विचार मुळात आपल्या मनात असणं भाग आहे. की ते असतात, आपण असतो. आता माझी गुरुमाऊली जी आहे ती असंच घर सोडून निघून गेले ते गाणगापूरला, 12 वर्ष तिथं राहिले, तिथं राहून सगळी सेवा केली. बरं इतक्यावर भागलं का नाही, तर त्यांनी काय करायचं की ज्वारी घ्यायची, गाईला खायला घालायची, नंतर गाईच्या शेणावाटे त्यातले ज्वारीचे जे कण पडतील तेवढे जमा करायचे, ते परत धुवून घ्यायचे, ते दळायचे आणि त्याच्यात गोमूत्र टाकायचं आणि त्याची भाकरी करायची आणि ती खायची. आता ते त्यांचं सामर्थ्य होतं, ते करू शकत होते. आता त्याच गोष्टी माझ्याच्यानं थोडेच होणार आहेत, माझ्याच्याने होणं शक्यच नाही. तर आपण काय करतो की ज्या वेळेला एखादा आपल्याला मार्ग सांगतो, मार्गदर्शन करतो, तर त्यावेळेला काय असतं की आपण आज्ञापालन वेगळं आणि त्या आज्ञेची नक्कल करणं वेगळं, हे आपल्याला समजलं पाहिजे. की आपण तिथं नक्कल करून उपयोग नाही, की ते जे करतात ते आपण करू शकत नाही. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो परिवर्तनाचा आहे. की परिवर्तन जर असेल, सुयोग्य परिवर्तन जर असेल आणि त्यांना स्मरून त्यांच्या साक्षीने किंवा त्यांच्या आज्ञेने मग ते पुढे चालू होतं, तर हे परिवर्तन असेल तर ते निसंशयपणे आपल्याला कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही. मग इथं स्वामी महाराजांनी सांगितलं त्या स्त्रीला, बाई तू एक काम कर, तू मंत्र नको घेऊ, मंत्र नाही तुला देतच येत नाही, शास्त्र आज्ञा नाही, पतिसेवा एवढंच फक्त. मग याच अध्यायात पुढं मग काय झालं की ती सोमवारची व्रताची कथा आहे की जी श्रीमंतीने आख्यान म्हणून आपण ऐकतो. मग नेमकं काय झालं की बाबा तिचा पती जो आहे तो जलक्रीडा करता करता तिथं गायब झाला, मग तो खाली पाताळात गेला. मग ही सगळी कथा स्वामी महाराजांना त्यावेळेला का सांगावी लागली, तर त्यावेळेला स्त्रियांना मंत्र हा नव्हता, हा एक भाग. मग स्त्रियांना मंत्र नव्हता, पण आताच्या स्त्रियांना तर मंत्र आहेच आहे. म्हणजे आपल्याला गुरुमंत्रही आहे, आपण बाकीचेही मंत्र आपण त्याचंही पठण करतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे जे आलं की जे स्वामी महाराज त्यावेळेला त्या काळी सांगत होते की नाही स्त्रियांना फक्त पतिभक्ती आहे, पतिसेवा आहे, त्यांना मंत्र नाही, पण शेवट तत्वरूपाने हे सगळीकडे प्रविष्ट असल्या कारणाने पुढं ही मंत्र द्यायची अनुज्ञा किंवा तो मंत्र हे त्यांनीच दिले ना. त्यांचं नाव बदललं, रूप बदललं, इतकाच फरक झाला, बाकी काहीच नाही. ते वेगळ्या नावाने वेगळ्या रूपाने आले आणि हा अनुग्रह स्त्रियांना तिथून प्राप्त झाला. मग हा तिथून प्राप्त झाल्यानंतर मग नेमकं काय, तर आपण नेमकं काय केलं पाहिजे, तर हा जो मंत्र आहे या मंत्राचा आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला सहजासहजी जेवढं सांभाळता येईल तेवढ्या पद्धतीने आपण त्याचं पावित्र्य राखून आपण काही गोष्टी या केल्या पाहिजे.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा